नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आज आपल्या किचनमध्ये अगदी भन्नाट असं सरबत बनणार आहे। ते आहे चिंच गुळाचं सरबत। तर मुलं दुकानातून जसं गोड चिंच जेव्हा आणून चोखून खातात, अगदी त्याच चवीची मस्त असं सरबत, म्हणजे मुलांनाही आवडेल, घरातल्यांना सुद्धा आवडणार आहे आणि शरीरासाठी सुद्धा हे हेल्दी असं सरबत आहे। तर हे सरबत नक्की तुम्ही करून आज बघा आणि मला कमेंट करून पण सांगा की कसं झालंय ते। तर यावर्षी उन्हाळा जास्त कडक आहे, तर दुपारच्या कडक उन्हामध्ये आपल्याला काही थंड खावंसं प्यावंसं वाटतं। तर तुम्ही बाहेरून कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम वगैरे आणून आपण खातो, तर तुम्ही जर हे सरबत जर घरी बनवलं आणि घरी करून जर ते अतिशय चविष्ट आहे आणि शिवाय पाचक आहे, पित्तनाशक आहे, पित्त कमी होतं आणि अगदी शरीराला थंडावा देणारं असं हे सरबत किंवा पन्ह आहे। तर चला तर मग आपण कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत। तर प्रथम आपल्याला चिंच लागेल। मी एक छोटी वाटी भरून चिंच घेतलेली आहे, वाळलेली चिंच आहे। तर ती एक छोटी वाटी मी चिंच घेते आणि 2 पाण्याने ती स्वच्छ धुवून घ्यायची, कारण आपण केव्हाच त्याचे मीठ त्यामध्ये घालून आपण लाडू बनवून ठेवलेले असतात, त्यामुळे काही थोडीशी जर त्याच्यात जर काही घाण असेल तर ती धुवून निघून जाते। तर मी 2 पाण्याने ही चिंच धुवून घेते। तर आता चिंच धुवून झाल्यानंतर आपण एक वाटीभर पाणी घालून ती 2 तासासाठी भिजत घालायची। तर आता मी पाणी घालते आणि झाकण ठेवून 2 तासासाठी बाजूला भिजत घालून ठेवून देते। तर 2 तास झालेले आहेत, आपली चिंच अगदी छान भिजलेली आहे। तर आता आपण हाताने छान चुरून घ्यायची, म्हणजे चिंचेचा कोळ आपल्याला काढून घ्यायचा आहे, त्याचा गर छान काढून घ्यायचा आहे। तर अगदी कुस्करून घ्यायची। तर अगदी छान अशी आपले चिंचेचा कोळ तयार झालेला आहे। तो आता एका गाळणीने गाळून घ्यायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने मी छान असा चिंचेचा कोळ गाळून घेते। आता गाळणीच्या वरच्या बाजूला गाळणीमध्ये अगदी चिंचेचा चोथा राहिलेला आहे। आता खाली भांड्यामध्ये अगदी चिंचेचा कोळ छान असा घट्टसर आपल्याला मिळालेला आहे। आता त्यामध्ये आपण गूळ मिक्स करायचा आहे। तर 1 वाटी चिंचेला आपण 1.5 वाटी गूळ घालायचा आहे। तर आपण 1 वाटी गूळ घालून एकदा मिक्स करून घेऊया। गूळ पण आपल्या शरीराला अगदी चांगला असतो, त्यामुळे सरबत पण अगदी हेल्दी तयार होतं। आता राहिलेली अर्धी वाटी आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया। चिंच आंबट असल्यामुळे गूळ थोडा जास्तच घालायचा, म्हणजे 1 वाटीला 1.5 वाटी गूळ आपला हा एकदम बरोबर माप आहे। तर चांगलं मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपल्याला सरबत करून घ्यायचं आहे। तर जितके ग्लास आपल्याला सरबत करायचं आहे त्या मापाने आपण एक मोठं भांडं घ्यायचं आहे। तर आपल्याला 2 ग्लास सरबत तयार करायचं आहे। तर मी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घेते। तर अगदी थंड माठातलं पाणी घेते मी। तुम्ही फ्रीजमधलं सुद्धा घेऊ शकता, पण फ्रीजमधल्यापेक्षा माठातलं पाणी अगदी चांगलं असतं शरीराला। तर 2 ग्लास मी पाणी घेतले। त्यामध्ये एका ग्लासाला 4 चमचे सिरप घ्यायचं आहे आपल्याला चिंचेचं। तर 2 ग्लासासाठी 8 चमचे आपण चिंचेचं सिरप टाकूया। आणि ते मिक्स करायचं आहे। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा भाजलेले धणे, भाजलेले जिरे आणि त्यामध्ये थोडंसं काळं मीठ अशी मी पावडर तयार करून ठेवलेली आहे। तर ह्या तिन्ही वस्तू मिक्स करून मी मिक्सरमध्ये फिरवलेले आहेत। तर त्याचे अर्धा चमचा मी ती पावडर टाकते आणि आपलं रोजचं वापरायचं साधं मीठ त्यामध्ये टाकायचं चवीपुरतं। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे।
तर धणे जिरे टाकल्यामुळं अगदी पचण्यासाठी आपले हे सरबत अतिशय चांगलं होतं. तर चला तर मग आपलं हे सरबत तयार झालेलं आहे. आपण ग्लासामध्ये ओतून घेऊयात. तर न गाळता आपण आता ग्लासामध्ये घ्यायचं आहे. गाळण्यासाठी आता काहीही नाही त्यामध्ये. तर 2 ग्लास आपण भरून घेऊयात. तर यामध्ये तुम्ही अजून सब्जा बीसुद्धा भिजत घालून ॲड करू शकता, म्हणजे हे सरबत अजून आपलं हेल्दी होईल. तर मग तुम्हाला जर आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून पण सांगत चला. आणि असेच बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे रोजचे जे व्हिडिओ आपले अपलोड होतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.